आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सातारा जिल्ह्याचा शुभारंभ आपण साताऱ्यामध्ये करतोय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला बाल कल्याण मंत्री माननीय दत्तेताई, हे सगळे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि आज जर आपण बघितलं तर इथं अनेक महिलांना मी भेटलो। बऱ्याचशा महिला म्हणले की आमच्याकडे 15 तारखेला खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। म्हणजे बघा, सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केली, विरोधकांनी काय सांगितलं, ही निवडणुकीचा जुमला आहे, पैसे देणारच नाही। आता आम्ही पैसे खात्यावर जमा केले, म्हणजे हे सरकार ही घोषणा करते, तो शब्द देत ते पाळणार आहे। आणि म्हणून मी आजच्या दिवशी एवढं सांगेन, बऱ्याचशा महिलांशी मी बोलतो। महिला म्हटल्या, पहिल्यांदा महिलांचा विचार शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दादांनी केलाय। आम्ही या तिघांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असं महिलांनी आता चर्चा करताना सांगितलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला या पूर्ण ताकदीनं महायुती सरकारच्या आणि शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या पाठीशी उभे राहते। नाव चांगल्या दिवशी नका तिचं नाव घेऊ, त्याने काय केलं नाही, तो काय करणार नाही, चांगलं करतो त्याला पुढा घालायचा। एवढ्या चांगल्या कामात, एवढ्या चांगल्या कार्यक्रमात असे नकारात्मक भूमिका असणाऱ्या लोकांचं नाव घेऊ नका, त्यांचा प्रश्न विचारू नका। आणि एवढंच असेल कार्यक्रम झाल्यावर मी त्याचा योग्य समाचार घेतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।